काय झालं? मदर माऊलीची आठवण आली? सावित्री, 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 ती अजून आली नाही. खरंच रागात निघून गेली की काय? या विद्याधरच्या डोक्यात नेमकं काय सुरू असतं ना हे कळत नाही. जाऊ दे ना मामा, तसं त्या बिनकामाच्या डोक्यात काय वेगळं सुरू असणार आहे? भाऊजी हे बघा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. यांचा सध्या कुठलाच प्लॅन सक्सेस होत नाही, पण त्या व्यतिरिक्त यांचं वेगळं काहीतरी सुरू आहे. वेगळंच म्हणजे? तेच तर कळत नाहीये ना मामा, पण काहीतरी सुरू आहे हे नक्की. विद्याधरला एकदा विचारायला पाहिजे की बाबा रे तुझ्या डोक्यात काय सुरू आहे. नाही कोणी किती काही म्हटलं ना तरी हे जे काही होऊन बसलंय याच्यातून आपल्याला विद्याधरची मदत घ्यावीच लागेल. कारण त्याच्या तिरकस डोकंच आपल्याला आहे ना बरोबर मार्गावर आणू शकतो. तो जसा विचार करतो ना तसा विचार आपल्याला शक्य नाही. काय गरज नाही मामा, तुला माहिती आहे ना दरवेळेला त्याला काय सांगायला गेलं की ते आपल्या चांगलं येतंय. का फुकट सांगाव घेऊ नको तू. काय बल्लू जरा थंड घे बरं. नंद तुला तो काय बोलला का? त्याच्या डोक्यात काय सुरू आहे, कुठं जातो, कशासाठी गेला होता? काहीच बोलत नाहीयेत मामा. जेव्हापासून आल्यात ना तेव्हापासून भूत मानगुटीवर बसल्यागत मौन धरलंय त्यांनी. काहीच बोलत नाही. एकटच हसतात काय, विचार करत बसतात काय. आम्हाला तर भीती वाटते, भ्रमिष्ट वगैरे झालेत का काय. विद्याधर विद्याधर विद्याधर, किती काय ऐकलंस तू. तुझ्यासारख्या किंग मेकरला नोकरासारखी वागणूक दिली, तुला बिंडोक ठरवलं. त्यांच्या लेखी तुझी किंमत शून्य. अर्ध्या अळकुंडानं पिवळ्या झालेल्या मामाला आणि त्या अर्धांड बलरामला हे नाही ठाऊ की शून्याला किती किंमत असते. प्रत्येक वेळी आमचा गेम आमचा गेम आमचा गेम नावाची टिमकी वाजवत होते. आता तुम्हाला दाखवतो गेम कसा चेंज होतो. म्हणजे सावी तुमची मुलगी नाहीये? नाही, मग ती माझ्या मालकांच्या लेकीची लेक. मालकांच्या लेकीची लेक?
जवळ आहेस विद्या, जवळ पोचलायस तू. खाओ, काय झालं? नाही, काहीच नाही. म्हणजे जिला तुम्ही लहानाची मोठी केली, म्हणजे सावी, ती तुमच्या मालकाच्या मुलीची मुलगी. असं काय झालं की तुम्ही त्यांच्या मुलीला लहानाचं मोठं केलं? अहो, नाही माहिती. मी कवाच चौकशी नाही केली त्यांची. असं कसं? म्हणजे त्या कुठं असतात, काय करतात? काहीतरी माहिती असते ना आपल्याला. हा, काहीतरी माहिती असतं आपल्याला. बरोबर आहे, ठीक आहे. चौकशी नसेल केली मान्य आहे, पण मुलीची आई वडील कुठं असतात किंवा त्यांच्या घरातले बाकीचे नातेवाईक, आजी, काका, आजोबा, हे सगळे कोण कुठे असतील काहीतरी माहिती असते ना आपल्याला. हे बघा, अशी शांत बसू नका. तुमच्याशी नातं जोडायचं म्हटल्यावरती मुलीची सगळी माहिती आपल्याला असणं गरजेचं असतं. तिचा भूतकाळ काय आहे सगळं माहिती असणं गरजेचं असतं, नाही का? हा, म्हणजे तेवढी माहिती आहेच की. तिचा आजोबा म्हणजे त्या काळातली बडी असावी. लई मोठा दरारा होता त्यांचा. त्या भागातलं समद्यात मोठं नाव. काय नाव त्यांचं? बाळासाहेब खोपडे. कवठे भैरवगड मधलं सगळ्यात मोठं नाव. मला वाटतं तुम्ही आत्ता जरी त्यांची चौकशी केली ना तरी समजे सांगतील त्यांच्याबद्दल. तेव्हा मी त्यांच्या वाड्यात घरकाम करायचे तेव्हा भीमाबाई म्हणजे सावीची आई पोटुशी होत्या, पण समजा आमच्या नजरे आड होत. काय झालं, काय होतंय हे आम्हाला काय सुद्धा ठाऊक नव्हतं. आणि एक दिवशी त्यासनी दवाखान्यात नेलं. त्या दवाखान्यात तिथं लई मोठं भांडण बी झालं. आणि त्याच घरातल्या एका नोकरानं माझ्याकडं ते बाळ आणून दिलं. नोकर? कोण नोकर? हा, काय नाव त्या नोकराचं? काय नाव त्या नोकराचं? हे बघा, अशा शांत बसू नका. तुम्हाला सांगावंच लागेल. माझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याची होणारी बायको कोण आहे, तिचा जन्म कसा झाला, तिचा भूतकाळ नेमका काय आहे, हे सगळं आम्हाला ठाऊक पाहिजे. ते नसेल तर आम्ही तुमच्याशी नातं जोडू शकणार नाही. हे बघा, तुम्ही सगळं सांगितलं तर आणि तरच माझ्या भावाचं लग्न तुमच्या मुलीशी करा. मला सांगा, कोण नोकर, काय नाव त्याचं? प्रदीप.